मंडळी आपण आलो आहे मोरिया आर्ट्सच्या इकडे. सो ते आमच्या शेतावरच आहे. सो त्यांनी गणपती बनवायला घेतलं. तुम्ही बघू शकता किती मोठे मोठे गणपती आहेत. हे बघा माझ्या मागेही आहे. हा आहे घनसोलीचा राजा. त्याच्यानंतर हे आहे कोपरखेरण्याचा गणपती आहे आणि हा वाशीचा गणपती आहे. आणि हा हत्तीवाला कुठला आहे? हां कोपरखेरणे सेक्टर 16. हा हत्तीवर आहे. हत्तीवर खूप मोठा हत्ती आहे आणि हत्तीवर गणपती बसला आहे. कोपरखेरण्याचा आहे. युनिक आहे. यावेळेस असं वाटतं की बघायला जावं. आणि हा पण कोपरखेरण्याचा आहे. किती मोठा गणपती आहे बापरे. बघू शकता केवढा मोठा गणपती आहे. आणि हा पण कोपरखेरण्याचाच आहे आणि तो तिकडचा रेरोडचा आहे. बघा 2 माळ्यापर्यंत जातील एवढे मोठे गणपती आहेत. खरंच असं लहान होतं तेव्हा आतुरतेने जायचो की मोठा गणपती बघायचा आहे आणि मोठ्या लाईनीमध्ये रांगेमध्ये आपण उभं राहायचो. सो मला आज माझ्या इथेच बनवत आहेत. मला खूप आनंद होत आहे की माझ्या इथे गणपतीची कलाकृती होत आहे. तुम्ही बघू शकता. आणि हे गणपती बनवणारे आहेत आमचे ऋषिकेश दादा. सो खूप मेहनत करत आहेत. मी त्यांना म्हटलं मला पण सांगायचं. सो ते बघा तुम्ही बघू शकता त्यांचं काम चालू आहे. हातोडी नाही तर दगडाने काम करतात. तिकडे आमचे बाबा उभे आहेत त्यांना डायरेक्शन करायला. आणि वरती कोण आहेत? तुमचं नाव काय? महेश मानसे. महेश मानसे. हे पण वरती पिओ. हां महेश मानसे भानसे. ओके भानसे. रत्नागिरी कुठला? नंदनगड. काय बोलता? मंडनगड. ओके रत्नागिरीचे आहेत ते. मंडणगडचे. आणि ते करत आहेत ते सुद्धा गणपतीचीच वरती काय POP वगैरे कलरिंग वगैरे करत आहे. काय फिनिशिंग करत आहेत. बघू शकता हत्तीवरचा केवढा मोठा गणपती. आतुरता आहे बघायची. रेडी झाल्यानंतर हे मला प्लीज मला बोलव. मी ब्लॉग काढायला मी येईन. सो बघू शकता इथे किती काय करावं लागतं. कशा पद्धतीने ते लोक करत आहेत. कसं बॉक्स बनवतात त्याच्यावर गणपतीला बसवतात. छोट्या मूर्ती पण आहेत. मोठ्या अवाढव्य आहेत. खरंच गणपती बाप्पा मोरया. बघितलं तुम्ही केवढा मोठा आहे. पण या हत्तीवरचा गणपती बघायला सगळ्यांनाच मज्जा येणार आहे. सो बघूया आपण रेडी झाल्यानंतर. बाय बाय.